नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. भारत-पाक क्रिकेट सामन्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. सरकारला सिंदूर आणि केक पाठवून नोंदवला निषेध. मराठा समाजाला ओबीसीमध्ये वाटेकरी म्हणून टाकता येणार नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्ट केली भूमिका. कोल्हापूरच्या बाजार समितीत आपल्या मालाची विक्री करायला येणाऱ्या शेतकऱ्यांना आजपासून मोफत जेवण. बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा. कोजिमाशी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत. सभासद कर्ज मर्यादा 50 लाख तर संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय. आणि लोक अदालतीमध्ये विक्रमी 4000 प्रकरणं निकाली. 43 कोटी 25 लाखांची भरपाई अदा. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळवण्यात येत असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाच्या शिवसेनेनं विरोध केलाय. या विरोधासाठी आज शिवसेना ठाकरे गटानं राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन केलं. त्यानुसार कोल्हापुरातही आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप सरकारला सिंदूर आणि केक पाठवून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. पहलगाम हल्ल्यात महिलांचं कुंकू पुसलं गेलं असतानाही फक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुलाच्या हट्टापायी पाकिस्तानबरोबर सामना खेळणं योग्य आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत श्री अंबाबाईकडं या सरकारला सद्बुद्धी येवो असं साकडं घालण्यात आलं. दरम्यान इचलकरंजीतही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट सामना होतोय. या सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विरोध दर्शवण्यात आलाय. पहलगाम हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असताना हा सामना खेळवून भाजप सरकार भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचा आरोप करत आज ठाकरे गटाच्या शिवसेनेनं राज्यात माझं कुंकू माझा देश हे आंदोलन पुकारलं होतं. यानुसार आज कोल्हापुरातही महाद्वार चौकात आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. पहलगाम हल्ल्यामुळं देश हळहळला, मात्र या केंद्र सरकारला हा सामना खेळवण्याचा अट्टहास का? याच पाकिस्तानमुळं कित्येक भारतीय भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं, तर स्वतःला हिंदुत्ववादी मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला केक कापायला गेले. फक्त गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाच्या अट्टहासापायी हा सामना खेळवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारला सिंदूर आणि केक पाठवून निषेध करण्यात आला. पहलगाम हल्ला झाला नुकताच. रक्तरंजित कहाणी असताना देखील या केंद्र सरकारने अमित शहांच्या मुलाच्या हट्टापायी पाकिस्तानसोबत मॅच खेळणं योग्य आहे का? आणि जर हे हिंदुत्ववादी सरकार स्वतःला हिंदुत्ववादी समजून शिवसेनेला डिवचत असेल तर माझा त्यांना एक प्रश्न आहे. भाजपचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना कोणतंही इन्व्हिटेशन नसताना नवाज शरीफ पाकिस्तानचे त्यावेळेचे पंतप्रधान यांच्या वाढदिवस केक कापून त्यांनी साजरा केला न बोलवता. त्यामुळं आम्ही पाकिस्तानातून आल्याचे समाधान व्यक्त करत ते केक आम्ही नरेंद्र मोदींनाही पाठवतात. हे केक आहेत, हे सिंदूर आहे. हे भाजपनं हे आत्मचिंतन करावं आणि पाकिस्तानसोबतची मॅच ही कितपत योग्य आहे. देशातील स्त्रियांचं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्रियांचं कुंकू घालवलं आणि त्या कुंकू घालवणाऱ्या राष्ट्राबरोबर आतंकवाद्यांच्या बरोबर जरी मॅच खेळत असतील तरी उचित नाही. सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंनी जावेद मियादादला खडसावून सांगितलेलं तुम्ही चहा प्या आणि निघून जावा. एकीकडे मॅच बंद पाडणारे ठाकरे आणि एकीकडे मॅच सुरू करणारं भाजप ही या देशानं परिस्थिती पाहिलेली आहे. श्री अंबाबाईकडं सरकारला सुबुद्धी देवो असं साकडंही घालण्यात आलं.
आज हॉटेल व्यावसायिकांनी कोणत्याही ठिकाणी स्क्रीनवर हा सामना दाखवू नये, अन्यथा ते बंद पाडू, असा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला. पाकिस्तानसोबत सामना खेळत कितीतरी बहिणींचं मन या सरकारनं दुखावलंय. सिंदूरचं महत्त्व काय असतं हे या सरकारला दाखवत असल्याचं पक्षाच्या जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं. आज परिस्थिती अशी आहे, आमच्या माता बहिणींचं सिंदूर पुसलं गेलं, कळकळ वाटली, रडला, अखंड देश रडला. पण आज भारत पाकिस्तान ह्या पाकिस्तान बरोबर मॅच खेळण्याचं कारण काय? हे सत्ताधारी हा सरकार हे का थांबवत नाहीये? याच्यावरती बहिष्कार का घालत नाहीये? असली कसली ही मुजोरी हे चालवून घेणार नाही. या सिंदूरची किंमत आज महिला आघाडी शिवसेनेच्या वतीनं या देशाला, या शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही दाखवून देतोय. या भारतामध्ये सिंधूला अतिशय मोलाचं महत्व आहे. चेष्टा लावलीये का? काय करायचं पाकिस्तान बरोबर मॅच खेळून? थांबवा हे धंदे थांबवा. आंदोलनात शहर प्रमुख सुनील मोदी, महेश उत्तुरे, राजू यादव, दीपक गौड, हाजी सय्यद, मंजित माने, धनाजी दळवी, विशाल देवकुळे, राजेंद्र पाटील, रणजित आयरेकर, हर्षल पाटील, सागर साळोखे, स्मिता मांढरे, रीमा देशपांडे, जहिदा खान, दीपाली शिंदे, विद्या गायकवाड, शिल्पा संकपाळ, अनिता ठोंबरे, शुभांगी शिरोळकर, माधवी लोणारे आदी सहभागी झाले होते. दरम्यान इचलकरंजीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझे कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. महिलांनी हातात सिंदूर घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्यावर आग्रही राहू नये. आम्ही देखील आंदोलनं केली आहेत. राजकारणात आणि समाजकारणात 2 पावलं मागं घ्यायची असतात. ओबीसींवर अन्याय नको ही आमची देखील भूमिका आहे. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये वाटेकरी म्हणून टाकता येणार नाही. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको या ओबीसींच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज कोल्हापुरात आले होते. या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या वादावर बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवलाय. त्यामुळे खेळात राजकारण करण्याची गरज नसल्याची भूमिका मांडली आहे. खासदार संजय राऊत यांनी नको ते प्रश्न उपस्थित करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी नको ते विषय काढून लोकांचा वेळ वाया घालवला जात असल्याची टीका केली. खेळामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वी भारत पाकिस्तानची मॅच पूर्वी झालेली आहे. नकोत विषय काढून लोकांचा वेळ खर्च करणं बरोबर नाही आहे. त्यामुळं देशसुद्धा माझा आहे आणि कुंकूही माझं आहे आणि ऑपरेशन सिंदूरही माझं आहे. तर हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. त्यामुळं याच्यामध्ये राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे आणि पाकिस्तानच्या ॲक्टिव्हिटीजला आमचा कडा विरोध आहे. पाकिस्तानला आम्ही धडा शिकवलेला आहे. दरम्यान मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी आपली परखड भूमिका मांडली. EWSमधून मराठा समाजाला लाभ मिळत असताना सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकणं हे योग्य नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळंच ओबीसींच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्यांवर आग्रही राहू नये. आम्हीसुद्धा आंदोलनं केली आहेत. समाजकारणात आणि राजकारणात वावरत असताना 2 पावलं मागं घ्यावी लागतात असा टोला त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. मराठा समाजाला ओबीसीमध्ये वाटेकरी म्हणून टाकता येणार नाही. त्यामुळं ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको या ओबीसींच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता वेगळं आरक्षण कुठून द्यायचं ते झालंच पाहिजे ते असं त्यांचं जे आग्रह आहे तर त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. पण ओबीसीच्या आंदोलनाला भूमिकेला आमचा पाठिंबा आहे की त्यांच्यावर अन्याय होऊ नये. त्यांना अगोदरच त्यांची 50-52% त्यांची पॉप्युलेशन असतानाही त्यांना 27% आरक्षण मिळालेलं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये वाटेकरी म्हणून सगळ्या मराठा समाजाला टाकता येणार नाही. पण
स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय 10% राज्यात झालेला आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो का, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना कसं आरक्षण देता येऊ शकेल अजूनही त्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे आणि त्यांच्यावरसुद्धा अन्याय होणार नाही. 16 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये बौद्ध धम्म परिषद होणार आहे. दरवर्षी ही परिषद होईल अशी माहिती त्यांनी दिली. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये RPIला सामावून घेण्यासंदर्भात आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या 4, महानगरपालिकेच्या 3 आणि पंचायत समितीच्या 7 ते 8 जागा मिळाव्यात अशी आपण मागणी केली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत RPIला जागा देण्यासंदर्भात चर्चा करण्याचा शब्द आमदार क्षीरसागर यांनी दिला असल्याची माहिती यावेळी नामदार आठवले यांनी दिली. तो बळाव लढण्याची भूमिका आमची अजिबात नाही. आमचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून त्या निवडणुका लढल्या पाहिजे आणि आज मी आपल्या मुन्ना महाडिक यांची भेट झालेली आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. नंतर आपले राजेश क्षीरसागर जे शिवसेना एकनाथ शिंदेचे आमदार आहेत, 2 याचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आणि इथं महानगरपालिकेमध्ये ही त्यांनी सांगितलं की महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही एकत्रित लढणार आहोत असं ते म्हणालेले आहेत. आणि RPIला नक्की आता त्या बैठकीला बोलू, पालकमंत्र्यांसोबतची बैठक होईल त्याला बोलू. 3 ऑक्टोबर रोजी महाडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा 68वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. आगामी काळात RPIला व्यापक दिशा देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन किती दिवस चालणार, व्यापक पक्ष उभारल्याशिवाय पर्याय नाही, याकडं कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. रिपब्लिकन पक्षाला एक व्यापक दिशा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही इतरांच्या कुबड्या घेऊन किती दिवस चालणार असा एक प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे स्वतःच्या बळावर निवडणुका जिंकण्या इतपत कार्यकर्त्यांनी दुसऱ्या समाजाबद्दल पोचावं. RPIची शाखा फक्त बौद्ध वाड्यामध्ये असून चालणार नाही, ती मातंग समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, माळी कुणबी समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, ख्रिश्चन समाजामध्ये, या सर्व समाजामध्ये RPIच्या शाखा स्थापन झाल्या पाहिजे. आणि एक व्यापक पक्ष उभा केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही की एक तर आता बाकीचे म्हणून रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याकडं कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती कदापिही ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक झाले असले तरी राज ठाकरेंना महाविकास आघाडी स्वीकारेल की नाही याबाबत शंका आहे. महाविकास आघाडीत येण्याची परवानगी काँग्रेस राज ठाकरेंना देईल की नाही अशी शंका आहे. कारण राज ठाकरे यांचा हिंदी विरोधी अजेंडा काँग्रेसला पचनी पडणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, अण्णासाहेब वायदंडे, राजेंद्र खरात, FK कांबळे आदी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची चौकशी करण्याआधी सन 2017 ते 2021 या कालावधीतील देवस्थानच्या समितीची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं केली आहे. भाजपच्या माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केलेली मागणी ही पूर्णपणे अर्धवट माहितीवर आधारित असून हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे असा आरोप मराठा रियासत फाउंडेशननं केला आहे. कोल्हापूर नेक्स्ट संघटनेनं सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन देऊन देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं गेली 3 वर्ष देवस्थान समितीमधील भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसंच विधी आणि न्याय विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. विधी आणि न्याय खात्यानं 22 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांना दिले होते. त्यांनी दोषारोपपत्र तयार केलं,
पण त्यांची बदली झाली. भाजपच्या माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केलेली मागणी ही पूर्णपणे अर्धवट माहितीवर आधारित आहे. हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे, असा आरोप मराठा रियासत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी केला आहे. माजी नगरसेवक अजित ठाणेकर व भाजपचे काही पदाधिकारी यांनी कोल्हापूरच्या सहपालकमंत्र्यांना देवस्थानच्या भ्रष्टाचारासंदर्भात एक निवेदन दिलं. त्या निवेदनात त्यांचं म्हणणं होतं की 17 ते 21मध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा व त्यांच्यावर कारवाई करा. पण हेच निवेदन अत्यंत चुकीचं आहे आणि अर्धवट माहिती घेतलेलं आहे किंवा येणाऱ्या निवडणुका तोंडासमोर ठेवून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार पाठीशी घालण्याचा हा डाव असल्याचं ह्याच्यामागं आम्हाला संशय येतो आहे. कारण ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा देवस्थानचा भ्रष्टाचार सगळा उघडकीस आणला त्यांनी स्वतः चौकशी केली, त्यांनी दोषारोपपत्र तयार केले, कारवाईचा आदेशसुद्धा झाला होता. पण त्याच दरम्यान त्यांची अचानक बदली झाली आणि बदली झाल्यानंतर 3 वर्ष झालं या भ्रष्टाचाराची फाईल ठप्प करून ठेवल्या. गल्ली ते दिल्ली सत्ता भाजपची असताना मग ही का आत्ता यांना निवेदन द्यायला सुचलं आणि काय नाही चुकीच्या पद्धतीनं निवेदन दिलं. आणि जिल्हाधिकारी जर दोषी असतील तर त्यांनी ते पुरावे सादर करावेत. जिल्हाधिकाऱ्यांच्यावर पण जे काय असेल ती कारवाई व्हावी यात आमचं दुमत नाही. पण त्याआधी भाजपचाच पदाधिकारी देवस्थानचा अध्यक्ष होते आणि बाकीची जी बॉडी होती ह्या सगळ्यांच्यावर पहिला कारवाई होणं, यांची चौकशी होणं आणि ह्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आणि त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची चौकशी करण्याआधी सन 2017 ते 2021 या कालावधीतील देवस्थानच्या समितीची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं केली आहे. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या मालाची विक्री करायला येणाऱ्या शेतकरी बांधवांना मोफत भोजन व्यवस्था आजपासून सुरू केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सुरुवातीला अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी यांनी केलं. त्यानंतर या सभेत बोलताना सभापती सूर्यकांत पाटील यांनी बाजार समितीमध्ये आपल्या मालाची विक्री करायला येणाऱ्या शेतकरी बांधवांना आजपासून मोफत भोजन व्यवस्था सुरू केल्याची घोषणा केली. 6.5 ते 7 तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणाऱ्या बाजार समितीमध्ये शेवटच्या टोकापासून शेतकरी माल घेऊन येतात. त्यांना प्रसंगी सौदे नाही झाले तर उपाशी राहावं लागतं. त्यांचीही गैरसोय लक्षात घेऊन बाजार समिती आवारातच त्यांच्या मोफत जेवण आणि निवास व्यवस्थेचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या निर्णयाचं शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. बाजार समितीच्या पाठपुराव्यामुळं गुळाला भौगोलिक उपदर्शन GI मानांकन मिळाल्यानं गुळाची निर्यात परदेशात करता येणार आहे. याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे, असं सभापतींनी सांगितलं. भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारातील पारंपरिक पद्धती बदलून अत्याधुनिक पद्धतीनं आणि जलद गतीनं शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार व्हावेत. तसंच खरेदीमध्ये स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळावा म्हणून केंद्र शासनानं ई-ऑक्शन प्रणाली अंमलात आणण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्याअंतर्गत कृषी विपणन संचालनालयामार्फत राष्ट्रीय कृषी बाजार योजना चालू केली आहे. या योजनेमध्ये कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाल्याचं या सभेत सांगण्यात आलं. या सभेत विविध विषयांवर झालेल्या चर्चेत अनेक सभासद व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. या सभेला उपसभापती राजाराम चव्हाण, संचालक प्रकाश देसाई, पैलवान संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, शेखर देसाई, शंकर पाटील, संदीप वरांडेकर, शिवाजी पाटील, पांडुरंग काशीत, सुयोग वाडकर, कुमार आहुजा, दिलीप पोवार, नाना कांबळे, मेघा देसाई आदी उपस्थित होते. साताऱ्यात जानेवारीत होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत पानिपतकारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची घोषणा केली.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत पानिपतकार विश्वास पाटील, कोसलाकार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. नेमाडे यांनी यापूर्वीच नकार दिल्यानं पाटील यांचं नाव अंतिम होणार असल्याची जोरदार चर्चा होती. आशिया कप 2025ला सुरुवात झाली असून यामध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होतोय. भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की तो क्रिकेटच्या मैदानापेक्षा जणू युद्धाचंच मैदान बनतं. या सामन्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागलेल्या असतात. मात्र सध्या भारतातून या सामन्याला जोरदार विरोध होताना दिसतोय. पाकिस्तानच्या संघाबरोबर क्रिकेट खेळणं चुकीचं असल्याचं मत अनेक जण व्यक्त करतायत. याबाबत अधिक चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी. भारत आणि पाकिस्तानमध्ये आज महासामना रंगणार आहे. दुबईमध्ये ही क्रिकेट मॅच खेळवली जाणार आहे. मात्र एकूणच या जो क्रिकेटचा सामना होणार आहे त्याविरोधात जनभावना देखील तीव्र आहेत. काही क्रिकेटप्रेमींनी ही मॅच खेळवली जाऊ नये अशी देखील अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. कारण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला आणि जवळपास 26 पर्यटकांना यामध्ये जीव गमवावा लागला. त्यानंतर मात्र ही मॅच दुबईमध्ये होत आहे आणि ही मॅच खेळवली जाऊ नये किंवा भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये अशी देखील अपेक्षा व्यक्त होत आहेत. या संदर्भात कोल्हापुरातले आपले नागरिक आहेत त्यांची काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. काही क्रिकेट शौकीन क्रिकेटप्रेमी देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल? प्रथमतः आज मी BCCIचा निषेध व्यक्त करतो एक भारतीय नागरिक म्हणून. कारण आपल्या सरकारनं ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व जगामध्ये प्रतिनिधी पाठवले, शिष्टमंडळ पाठवले. पाकिस्तान हा देश कसा वाईट आहे, कुरघोड्या करतोय, भारताच्या बाबतीत कशा पद्धतीने तो वागतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि एवढं सगळं झालेलं असताना कायमपणे शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाक युद्धाला कायमपणे विरोध केला. कुणीही मध्यस्थी करायला, अडवाणी जे आले असतील, जावेद कोणी मध्यस्थी करायला त्यांच्याकडे वकिली गेला तर ते मान्य करत नव्हते. त्यांनी खेळपट्टी उकडायचं काम शिवसैनिकांनी केलं. तिथं काय असेल ते करायचं पण व्याज होऊ दिली नाही. पण आज आम्हाला माझ्यासारख्या भारतीय नागरिकाला दुर्दैव वाटते की ज्या आमच्या बहिणींचं त्या ठिकाणी कुंकू पुसलं गेलं आणि ज्या नावाने सिंदूर ऑपरेशन केलं त्यांच्याबरोबर आज या अबुधाबीमध्ये ते क्रिकेट चालू असताना आज आमच्या मनाला असंख्य वेदना होत्यात. आणि परत एकदा त्या BCCIचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. एक क्रिकेटप्रेमी म्हणून तुम्हाला काय वाटते? कारण भारत पाकिस्तान ही मॅच खेळवली जावावी किंवा नाही, काय वाटतं? माझं तुम्ही वैयक्तिक मत विचाराल तर ही मॅच खेळलीच जाऊ नये. कारण कसं आहे, शेवटी म्हणजे आपल्यासोबत त्यांनी शत्रुत्व स्वीकारलं होतं आणि आपण एका शत्रूसोबत का मॅच खेळावी? म्हणजे मी स्वतः क्रिकेट खेळतो, स्वतः मी सगळे सामने बघतो. आजपर्यंत सगळे सामने बघितलेत. ह्याच्या आधी तुम्ही बघाल तर एक लेजंडरी म्हणून एक सामने झाले होते, त्यावेळी पण भारताने माघार घेतली होती. मला असं वाटतं की यावेळी पण भारताने तीच ठाम भूमिका घ्यायला हवी होती की बाबा आम्ही नाही खेळणार. कारण कसं नाही तर आपण आपल्या सीमेवरचे जवान गेलेले आहेत त्यांना आपण नाराज करतो आहे. म्हणजे तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे ना की कुठल्या एका खेळाला. खेळ म्हणजे देश नव्हे, तर देश राहिला पाहिजे ना की खेळ. माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आहेत. तुम्हाला काय वाटते? कारण ठाकरे गटानं ऑलरेडी याला विरोध केलेलाच आहे की हा सामना खेळवला जाऊ नयेत. मात्र जे सत्यातले काही पक्ष आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मात्र म्हटलेलं या खेळामध्ये राजकारण आणू नये. राजकारण आणायचा विषय नाही, परंतु केंद्राचं जे धोरण आहे ऑपरेशन सिंदूर जे राबवलेलं, तर जे पाकिस्तानच्या विरुद्ध जो राग किंवा द्वेष रोष आपल्या या हिंदुस्थानातील सर्व जनतेच्या मनामध्ये आहे, त्यामुळे ही पाकिस्तानवरची मॅच आपण खेळू नये, त्याच्यावरती बहिष्कारच घातला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं सहकार्य पाकिस्तानला करू नये ह्या मताचा आम्ही. आणि उद्धवसाहेब ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात त्यांचे मत व्यक्त केलेलं आहे. परंतु आज शिवसेना वतीनं मोहीम पण त्या पद्धतीनं महिलांच्या वतीनं सिंदूर त्यांना पाठवण्याचं काम चालू आहे. तर ह्या धर्तीवरती बघायला गेलं तर हा सामना खरं म्हणजे कॅन्सलच करायला पाहिजे होता असं आमच्यासारख्याला म्हणजे वाटते, ठाम वाटते. एकूणच जर हे सामना जर भारतात जर असता तर त्याला विरोध करणे योग्य होतं असं देखील काही प्रतिक्रिया येत आहेत. हा सामना दुबईत होते त्याच्यामुळं हा विरोध योग्य वाटतोय का तुम्हाला? कारण काही लोक म्हणतात भारतात जर सामना रंगला असता किंवा खेळली असती मॅच तर त्याला विरोध करणे योग्य होतं. नाही, भारत असू दे कुठं असू दे, एकदा साप पाळायचा नसतो, साप ठेचायचा असतो. त्यामुळं कुठं जरी तो खेळला
पाकिस्ताननं एकदा आपलं दात दाखवल्यानंतर त्यांच्यावर का कशाला पाहिजे मैत्री? एकदा तुम्ही शत्रू म्हणून सगळ्या जगभर सांगताय ना, भारतात तर खेळून दिलाच नसता आम्ही. काही झालं असतं ते भारतात सामना जाऊ दिला नसता. पण दुर्दैवानं तो भारताच्या बाहेर आहे म्हणून आज तो सामना होतोय. पण हे दुर्दैव आहे आमचं नागरिकांचं देशातल्या. तर एकूणच या भावना काही क्रिकेट प्रेमी देखील होते आपल्यासोबत, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील होते. तर एकूणच ज्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर पहलगाममध्ये 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला, यामुळेच भारताने पाकिस्तानसोबत मॅच खेळू नये अशा एक तीव्र अपेक्षा देखील व्यक्त होत आहेत. आणि भारताने जर पाकिस्तानसोबत जर मॅच खेळली तर मात्र ती दुबईत खेळलेली असो किंवा भारतात असो, मात्र ती खेळूच नये अशा देखील एक भावना व्यक्त होत आहेत. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला पक्षकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या लोक अदालतीमध्ये विक्रमी 4000 प्रकरणं निकाली काढत 43,25,00,000 रुपयांची भरपाई अदा करण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी लोक राष्ट्रीय अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल, जिल्हा सत्र न्यायाधीश R.V. अदोने, D.V. कश्यप, S.S. तांबे, S.S. वाईकर, S.Y. देशमुख, S.A. बाफना, S.M. गादिया, S.B. देवरे, I.M. नायकवडी, P.K. अग्निहोत्री, बार असोसिएशनचे अध्यक्ष F.R. पाटील, उपाध्यक्ष T.S. पाडेकर, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्याय संकुलाच्या इमारतीत लोक अदालतीचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातील लोक अदालतीसाठी 42 पॅनलच्या माध्यमातून तडजोडीपोटी 43,25,00,000 रुपयांची भरपाई पक्षकारांना अदा करण्यात आली. न्यायालयाकडील 99,847 प्रकरणं, दाखलपूर्व 39,476 प्रकरणं या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. तर मोटर अपघात नुकसान भरपाईची 90 प्रकरणं निकाली काढत 7,88,49,000 रुपये मंजूर करण्यात आले. साळोखेनगरमधील डॉक्टर डी.वाय. पाटील अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानशांती टॅलेंट सर्च परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेचा आम्हाला भविष्यात चांगला फायदा होणार असून त्याच्या उत्तम नियोजनाबद्दल विद्यार्थ्यांनी कॉलेजचे आभार मानले. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक आणि शैक्षणिक सहकार्य मिळावं या उद्देशानं ज्ञानशांती टॅलेंट सर्च एक्झाम घेतली जाते. साळोखेनगरमधील डॉक्टर डी.वाय. पाटील अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आज या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण आणि शहरी भागातून 20 शाळांमधील 10वीच्या 928 विद्यार्थ्यांनी ही स्कॉलरशिप परीक्षा दिली. एकूण 50 गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही परीक्षा होती. यामध्ये सामान्य ज्ञान, गणित आणि विज्ञान या 3 विषयांचा समावेश होता. यासाठी 1 तास इतका वेळ देण्यात आला होता. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा JEE, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम होणार आहे. प्राचार्य निवास पाटील यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या परीक्षेचा भविष्यात कशा पद्धतीनं फायदा होईल, त्याचबरोबर यामध्ये स्कॉलरशिपला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जाणार याची माहिती त्यांनी दिली. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची येण्या-जाण्याची संपूर्ण सोय मोफत करण्यात आली होती. या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कॉलेजचे आभार मानलेत. या कॉलेजमध्ये आमच्या येण्या-जाण्याची सोय बसमार्फत झाली आणि इथं आमच्या करिअरसाठी एक चांगली संधी आम्हाला दिल्याबद्दल कॉलेजचं आभार. आणि त्याचसोबत आम्हाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आमच्या करिअरसाठी प्रोत्साहन मिळालं, त्याबद्दल थँक्यू. डी.वाय. पाटील कॉलेजच्या मार्फत परीक्षा घेण्यात आलेली होती. तर त्यांनी आम्हाला येण्या जाण्याची सोय केलेली होती. सकाळी त्यांची कॉलेजची बस आम्हाला न्यायला आलेली होती व त्या आल्यावर त्यांनी नाश्त्याची सोय केली होती. नाश्ता झाल्यावर त्यांनी आमचा पेपर घेतला. त्यामध्ये आम्हाला झालेल्या सिलेबसचे प्रश्न होते. त्या प्रश्नांचे उपयोग आता आम्हाला पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगी पडतील व आता पेपर झाल्यावर घरी सोडण्याची सोय त्यांनी केलेली आहे. तर याबद्दल मी डी.वाय. पाटील कॉलेजचे आभार मानतो. आणण्यापासून मुलांची सोय, नाश्ता
मुलांना योग्य मार्गदर्शन, जास्त करून पालकांच्याकडे न कल देता मुलांच्या भविष्य कशामध्ये त्यांना काय करिअर करायचं हे त्यांनी छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डी.वाय. पाटील कॉलेजचं मी मनापासून आभार मानते. 10वीच्या अगोदर ही छोटीशी मिनी स्पर्धा परीक्षाच म्हणून हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. तसं बघितलं तर विद्यार्थ्यांना बाह्य क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं उंच भरारी घ्यायची यामुळं याची जाणीव झाली आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळं आपण कोण आहे किंवा आपले या भविष्यकाळामध्ये त्या परीक्षेचे अवेअरनेस निर्माण झाला आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं पार पडला. डॉक्टर डी.वाय. पाटील अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेज नेहमी उत्तम दर्जाचं शिक्षण आणि मार्गदर्शन करत आहे. याचा फायदा ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे. आजच्या परीक्षेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, तेजस पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. तर कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने, डी.वाय. पाटील अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज कुमार, अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य निवास पाटील, शिक्षक कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले. यावेळी सभासद कर्ज मर्यादा 50 लाख तर संचालक मंडळ संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आलं. यावर्षी संस्थेला 5,81,967 इतका निव्वळ नफा झाला असून 20% लाभांशाची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची 55वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासैनिक दरबार हॉल इथं आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सचिन शिंदे होते. सुरुवातीला तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेचे चेअरमन सचिन शिंदे यांनी यावर्षी संस्थेला 5,81,967 इतका निव्वळ नफा झाला असून यावर्षी 20% लाभांशाची घोषणा केली. एकूण ठेवी, एकूण कर्ज, खेळते भांडवल, थकबाकी आदींची माहिती त्यांनी दिली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुर्डे यांनी अहवाल वाचन केलं. सर्व विषय एकमतानं मंजूर झाले. याचबरोबर सभासद कर्ज मर्यादा 50 लाख तर संचालक मंडळ संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मोबाईल ॲप कार्यान्वित करण्यात आलं. खाजगी प्राथमिक शिक्षकांना संस्थेचं सभासदत्व देणं, सभासदांसाठी मेडिक्लेम, हेल्थ इन्शुरन्स सुरू करणं, अपघाती विमा उतरणं, कन्याजन्म कन्यादान योजना तसंच गुणवंत पाल्यांच्या बक्षीस रकमेत वाढ करणं, प्रासंगिक कर्जमर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख करणं आदींना मंजुरी देण्यात आली. यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन ऋतुजा पाटील यांच्यासह सर्व संचालक सभासद उपस्थित होते. देशातील दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं अंदाजित 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी सहाय्य करू ही ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगांसाठीच्या मोफत सहाय्यक उपकरण वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवनमध्ये केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगांसाठीच्या मोफत सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार शाहू महाराज छत्रपती यांची उपस्थिती होती. यावेळी प्राथमिक स्वरूपात दिव्यांग बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इलेक्ट्रिक 3 चाकी सायकल, व्हीलचेअर तसंच साध्या 3 चाकी सायकलीचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना मंत्री आठवले यांनी देशातील दिव्यांगांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं अंदाजित 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं. दिव्यांगांसाठी केंद्र सरकारनं सरकारी नोकरीमध्ये 4% आरक्षण ठेवलं आहे. पूर्वी 7 निकषानुसार दिव्यांगांची व्याख्या ठरवली जायची.
सन 2011च्या जनगणनेनुसार 2,68,00,000 इतकी दिव्यांगांची नोंद झाली आहे. तथापि सध्याच्या सरकारनं 21 निकषानुसार दिव्यांग शब्दाची व्याख्या ठरवली असल्यानं यामध्ये भविष्यात वाढ झालेली दिसेल असा अंदाज व्यक्त केला. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याची ग्वाही रामदास आठवले यांनी दिली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिव्यांगांना विशेष व्यक्ती म्हणून न पाहता सामान्य माणूस म्हणून पाहण्याचं आवाहन केलं. आजच्या या कार्यक्रमासाठी मनपा क्षेत्रातील 238 दिव्यांगांना मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध 4 विभागीय कार्यालयामार्फत KMTची विशेष मोफत बससेवा कार्यक्रमस्थळी ने-आण करण्यासाठी वापरण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह अधिकारी तसंच दिव्यांगांचे नातेवाईक उपस्थित होते. गणेश विसर्जनानंतर वेदगंगा नदीकाठावर अनेक गणेश मूर्ती वाहून आल्या होत्या. कागल तालुक्यातील कुरुकली इथल्या छत्रपती शिवाजी कला क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहून आलेल्या 150हून अधिक घरगुती गणेश मूर्तींचं पुनर्विसर्जन केलं. विघ्नहर्त्या गणरायाचं भाविकांनी वेदगंगा नदीपात्रात विसर्जन केलं होतं. विसर्जनानंतर पाण्याची पातळी कमी झाल्यानं या गणेश मूर्ती नदीकाठावर आल्या होत्या. कागल तालुक्यातील कुरुकली इथल्या छत्रपती शिवाजी कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहून आलेल्या 150हून अधिक घरगुती गणेश मूर्तींचं पुनर्विसर्जन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी नदीमध्ये टाकलेलं निर्माल्य बाहेर काढत जलप्रदूषण रोखण्यासही मदत केली. तसंच नदीकाठावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. मंडळाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय. राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात 3 दिवसीय विभागीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सहभागी 11 महाविद्यालयांमध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयानं सर्वसाधारण विजेतेपद जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. उपविजेता पुण्याचा NNDT आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमन ठरला. राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात विभागीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, ललितकला आणि लोककलांसह एकूण 26 कला प्रकारातून 350पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लिटरेचर, थिएटर आणि नृत्य या प्रमुख स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. विजेत्यांचा गौरव डॉक्टर नितीन प्रभू तेंडुलकर, SNDT सांस्कृतिक समन्वयक किरण गायकवाड, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वीरपत्नी लक्ष्मीबाई सीताराम पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, उपप्राचार्य सागर शेटगे, प्राध्यापक दिग्विजय कुंभार, अविनाश पालकर, शुभांगी भारमल, तेजस्विनी परबकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ऑपरेशन सिंदूरवेळी काँग्रेस पक्ष पाकिस्तानी सेनेच्या बाजूने होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल. मणिपूर दौरा म्हणजे ढोंग आणि दिखावा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप. कोणतीही कमिटी एका जातीची नको, समाजाची करा. आरक्षणवादावर शरद पवार यांनी मांडली भूमिका. धारदार चाकूनं वार करत पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या. बीडच्या परळी तालुक्यातील धक्कादायक घटना.
राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथं कृषी विभागाच्या वतीनं आयोजित रानभाजी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात तालुक्यातील महिलांनी डोंगर दऱ्यांमध्ये आढळणाऱ्या 25 प्रकारच्या रानभाज्या आणल्या होत्या. नैसर्गिक विपुलता असणाऱ्या राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात. मात्र त्यांचं महत्त्व न समजल्यानं या भाज्या जंगल आणि रानातच कुजून जातात. या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म महिलांना समजावेत आणि या भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून तारळे खुर्द इथं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाचं उद्घाटन राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य अशोकराव फराकटे यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी फास्टफूडच्या बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचा आहारात वापर होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. या महोत्सवाच्या माध्यमातून दुर्मिळ रानभाज्यांना भविष्यात व्यावसायिक स्वरूप मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचं जे काही आहारामध्ये आरोग्याचं जे महत्त्व आहे ते सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं. तर रानभाज्यांचं जे आहे आहारामधील आणि आरोग्यातलं जे महत्त्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आता जे फास्ट फूड संस्कृती वाढत चाललेली आहे, जंक फूड वाढत आहेत, तर त्या अनुषंगाने ज्या रानभाज्या आहेत त्यामध्ये असलेले जे जीवनसत्व आहेत, वेगवेगळे खनिजे आहेत, त्याच्या माध्यमातून जे रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर वेगवेगळ्या आजारावरती जे उपाययोजना करता येतील याचं एक प्रबोधन व्हावं या अनुषंगाने या महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. महिलांचा कसा प्रतिसाद मिळाला? या ठिकाणी खूप छान पद्धतीने महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे. यामध्ये आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गटातील महिला त्याचबरोबर वेगवेगळ्या गावामधील महिलांनी स्वतः रानभाज्यांचे या ठिकाणी पदार्थ तयार करून आणलेले आहेत. या ठिकाणी पाककलेची खूप छान पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये महिलांना आपण खूप छान पद्धतीने सन्मानित देखील केलेलं आहे. यामध्ये या राधानगरी परिसरामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या लोकल रानभाज्या आहेत त्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 प्रकारच्या रानभाज्या ज्या आहेत त्या महिलांनी या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहेत. महोत्सवात करकोटी, सुरण, दिंडा, टाकळा, गुळवेल आदींसह 150हून अधिक रानभाज्या महिलांनी मांडल्या होत्या. यावेळी नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर योगेश बन, अशोक फराकटे, अरुण जाधव, आनंदा शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडल कृषी अधिकारी के.जी. तामनकर, अनिल भोपळे, तंत्र सहाय्यक सुनील कांबळे, सरपंच रणजित पाटील, बाळासाहेब डेळेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये घुणकी इथल्या अपघातग्रस्त जखमीस मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. या खटल्यात अपघातग्रस्ताला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ॲडव्होकेट C.B. कोरे रेंदाळकर आणि ॲडव्होकेट निखिल कोरे यांनी काम पाहिलं. हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथं मच्छिंद्रनाथ माने हे कुटुंबियांसमवेत राहतात. माने हे 24 जुलै 2024 रोजी सैन्य दलातील भरतीसाठी पिंपरी चिंचवडकडे जात होते. त्यावेळी विश्रांतवाडीनजीक त्यांच्या दुचाकीचा ट्रकला धडक होऊन अपघात झाला होता. या अपघातात माने हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात माने यांना एक पाय गमवावा लागला होता. अपघातात जखमी झालेल्या माने यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून ॲडव्होकेट C.B. कोरे रेंदाळकर आणि ॲडव्होकेट निखिल कोरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानुसार माने यांना न्यायालयानं 50 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. शनिवारी झालेल्या लोक अदालतीमध्ये त्यांना नुकसान भरपाईचा 50 लाख रुपयांचा धनादेश मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती के.बी. अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायाधीश A.S. वाईकर, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक P.G. ढोबळे आणि अपघातग्रस्तातर्फे काम पाहणारे ॲडव्होकेट C.B. कोरे रेंदाळकर, ॲडव्होकेट निखिल कोरे उपस्थित होते. ॲडव्होकेट कोरे यांच्यामुळे केवळ 14 महिन्यात अपघातग्रस्त माने याला 50 लाखांची मदत मिळवून दिल्याबद्दल माने कुटुंबियांनी त्यांचे आभार मानलेत. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथला तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला होता. मात्र गावचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा निर्णय गावातील तरुणाईनं घेतला आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं तरुणाईनं श्रमदान करून हा तलाव प्रदूषणमुक्त केला. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली गावच्या मध्यभागी
एक ऐतिहासिक तलाव आहे. जुन्या काळात याच तलावानं गावची पाण्याची तहान भागवली होती. नदीला बारमाही पाणी आल्यानंतर मात्र या तलावातील पाण्याचा वापर कमी झाला. त्यामुळं दुर्लक्षित राहिलेल्या या तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालं. तलावात केंदाळ वाढलं, काठाला दारूच्या बाटल्यांचा खच पडू लागला. प्रदूषणामुळं तलावातील मासेही मृत झाले. ज्या तलावानं एकेकाळी गावची तहान भागवली त्याच तलावाची झालेली दुर्दशा तरुणाईच्या मनाला खटकली. त्यामुळं हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आज गावातील तरुणाई एकत्र आली. ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून तलाव प्रदूषणमुक्त केलाय. त्यांच्या या मोहिमेचं कौतुक होत असून भविष्यातही या तलावाचं सौंदर्य अबाधित राहावं यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. गगनबावड्यासारख्या दुर्गम तालुक्यातील दोघा तरुणांनी क्रिकेटमध्ये अलौकिक यश मिळवलंय. सुफियान थोडगे आणि अजान नायकवडी अशी त्या दोघांची नावं आहेत. श्रीलंका इथं होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिसंगी ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्रीलंका इथं भारत, श्रीलंका, बांगलादेश या 3 देशांमधून येणाऱ्या संघांचे क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 2 एकदिवसीय आणि 4 T20 क्रिकेट सामने होणार आहेत. यामध्ये 19 वर्षाखालील स्पर्धेसाठी गगनबावडा तालुक्यातील तिसंगीपैकी मुसलमानवाडी इथल्या सुफियान असलम थोडगे आणि अजान दस्तगीर नायकवडी या दोघांची निवड झाली आहे. वेद स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत ही निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल सुफियान आणि अजान यांचा तिसंगीचे सरपंच सर्जेराव पाटील आणि प्राचार्य S.G. काटकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या दोघांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अभय कोटकर, आरिफ थोडगे, माजी सभापती बंकट थोडगे यांचं सहकार्य लाभलं. यावेळी सरपंच सर्जेराव पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुनाथ पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सतीश पानारी, श्रीकांत पाटील, विनायक सणगर, तानाजी कांबळे, चंद्रकांत कांबळे, इंद्रजित पाटील, जुबा कांबळे, संभाजी कांबळे, तारीफ तरटे, रशीद नाकाडे, सतीश कांबळे, शौकत महात, धोंडीराम नाकाडे, असलम थोडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वाशी इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व उपक्रमांतर्गत शासकीय दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांनी जनसेवेचं व्रत जोपासण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी वाशीचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी जाधव मिठारी, RPIचे करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशिम, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत पाटील, कृषी सहाय्यक संतोष मोरे, JK शेळके, ग्राम महसूल अधिकारी अनिल कदम, शेळेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच तेजश्री शेळके, वाशी उपसरपंच पूजा कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी PM भोपळे, रणजित कुंभार, कृषी सहाय्यक रोहित बावडेकर आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मुरगुडमध्ये होत असलेल्या चोरीच्या घटनांनंतर पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. शनिवारी फासेपारधी लोक शहरात फिरत असल्याची माहिती शिवभक्तांनी पोलिसांना दिली. याची दखल घेऊन पोलिसांनी या लोकांकडे चौकशी केली, मात्र त्यांना ओळखीचा कोणताही पुरावा देता आला नाही. माणुसकीच्या नात्यानं या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना त्यांनी बस स्थानकावर आणलं आणि त्यांना ST बसमधून कोल्हापूरला पाठवलं. कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी संजय भोसले यांच्या विरोधात बेकायदेशीर नेमणूक, पदोन्नती आणि घरफाळा घोटाळा यासारख्या गंभीर आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याबाबत माजी उपमहापौर भूपाल शेट्टे यांनी 2020 पासून वेळोवेळी भोसले यांच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीवरून प्रशासकांनी संजय भोसले यांच्या विरोधात कारवाई केली होती. प्रशासकांच्या बेकायदेशीर नेमणुकीबाबतच्या आदेशाविरोधात भोसले यांनी जिल्हा न्यायालयात सिव्हिल दावा दाखल करून यामध्ये स्थगिती मिळवली होती. मात्र या आदेशाला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं पुन्हा स्थगिती दिली आहे. यावर भोसले यांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केलंय. यावर उद्या सोमवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर भूपाल शेट्टे यांनी दिली आहे. कोल्हापूर महापालिकेमध्ये गाजलेल्या घरफाळा घोटाळ्यामध्ये कोल्हापूर महापालिका संजय भोसलेवर कारवाई करण्यात म्हणून मी त्याच्यावर
क्रिमिनल रिट पिटिशन मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेलं होतं आणि त्यामध्ये संजय भोसलेला उच्च न्यायालयाच्या आदेशानं लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती आणि याला फिर्यादीचा आरोपी झालेला होता. अशा या संजय भोसलेच्या विरुद्ध मी आणि कोल्हापूर महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत रामाने यांनी त्याच्यावर हा कोल्हापूर महापालिकेमध्ये अधीक्षक म्हणजे पदावर बेकायदेशीर जम्पिंग प्रमोशन घेऊन तिथं हजर झालेला होता. त्याच्यावर आम्ही वेळोवेळी कागदपत्र दिली. त्याच्यावर कलशेट्टी साहेबांनी चौकशी समिती नेमली आणि हे जर कोल्हापूर महापालिकेकडं ही जी सेवा ज्येष्ठतानुसार न होता हा जम्पिंग प्रमोशन आल्यामुळं त्याची चौकशी समितीनं ह्याला परत KMTकडे ज्युनियर क्लार्क म्हणून पाठवण्याबाबत आदेश झाला. माननीय बलकोडे मॅडमनी ह्याला कारणे दाखवा नोटीस दिली की तुला कोल्हापूर महापालिकेमध्ये तुम्ही नोकरी करताय ती बेकायदेशीर करताय आणि तुम्हाला KMTकडं ज्युनियर क्लार्क म्हणून का पाठवू नये म्हणून त्याला कारणे दाखवा नोटीस दिली. त्याच्यानंतर हा जिल्हा न्यायालयात गेला. जिल्हा न्यायालयातनं तात्पुरती त्यानं स्थगिती आणली. त्याविरुद्ध कर्तव्यदक्ष बलकोडे मॅडमनी वरील कोर्टात अपील केलं आणि माननीय गोंदवलेकर साहेबांनी ही जी मनाई घेतलेली ती उठवली. त्याविरुद्ध हा हायकोर्टात गेलेला आहे आणि हायकोर्टात देखील कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं ज्येष्ठ विधितज्ञ सागर माने काम पाहत आहेत आणि त्यानं जे रिट पिटिशन दाखल केलेलं होतं 2023ला 36/48/2023ला ह्याचं सर्किट बेंचमध्ये उद्या हेअरिंग आहे आणि त्यामध्ये माननीय न्यायालय योग्य असा निर्णय घेईल याची आम्हाला खात्री आहे. पन्हाळा तालुक्यातील उंडरी इथं जंगलात शिकारीच्या उद्देशानं गेलेल्या पन्हाळा तालुक्यातील पुशेरे इथल्या युवराज पाटील, अजित पाटील आणि सुरेश पाटील यांना वन विभागानं ताब्यात घेतलंय. या तिघांना 2 दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील वन परिक्षेत्रातील उंडरी जंगल कक्ष क्रमांक 839 मध्ये वनरक्षक हे वनसेवकांसमवेत जंगल फिरती करत होते. त्याचवेळी जंगल क्षेत्रात बंदुकीच्या बारचा आवाज आला. वनरक्षक आणि वनसेवक आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर त्या ठिकाणी डुकराची शिकार करण्यासाठी आलेल्या पन्हाळा तालुक्यातील पुशेरे इथल्या युवराज पाटील, अजित पाटील आणि सुरेश पाटील हे रानडुकराची शिकार करण्याच्या उद्देशानं आले होते. त्यांनी रानडुकराची शिकारीसाठी बंदुकीनं बार काढला. बंदुकीचा बार रानडुकरावर न बसल्यामुळं रानडुकर बचावले. वनरक्षक आणि वनसेवक घटनास्थळी आल्यानंतर तिघांना पळून जात असताना वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडलं. यावेळी एका बंदुकीसह 3 दुचाकी आणि 3 मोबाईल संच असा एकूण $2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केला असता त्यांना 2 दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पन्हाळा वन अधिकारी अजित माळी, वनपाल RS रसाळ, रुपाली बुचडे, सागर पटकारे, मच्छिंद्र नवाळी, अमर माने, अश्विनी मदने, पूजा नरुटे, बाजीराव देसाई यांनी केली. कोल्हापुरातील कंजारभाट वसाहत, साईनगर, कणेरीवाडी, मोरेवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी इथले गावठी हातभट्टी दारू तयार करणारे 7 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केलेल्या या कारवाईत 3400 लिटर कच्चं रसायन, 900 लिटर पक्कं रसायन, 470 लिटर तयार गावठी दारू, 1 दुचाकी आणि दारू तयार करण्याचं साहित्य असा 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. यावेळी दारू तयार करण्याचं साहित्य जागीच नष्ट करण्यात आलंय. या प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासकीय शालेय मनपास्तरीय 17 वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अरिना मोदी आणि प्रणव मोरे यांनी अजिंक्यपद पटकावलं, तर मनवित कांबळे आणि महिमा शिर्के यांनी उपविजेतेपद मिळवलं. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मुलामुलींच्या शासकीय शालेय निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आलेत. या स्पर्धेत मुलांच्या गटात 192 तर मुलींच्या गटात 64 असे एकूण 256 बुद्धिबळपटू सहभागी झालेत. स्विस लीग पद्धतीनं जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार झालेल्या या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम 8व्या फेरीनंतर द्वितीय मानांकित SM लोहिया हायस्कूलचा प्रणव मोरे यानं 7.5 गुण करून अजिंक्यपद पटकावलं.
तर वि स खांडेकर प्रशालेचा मनवित कांबळे यानं 7 गुण आणि 41 टायब्रेक गुणांमुळे उपविजेतेपद मिळवलं. रक्षण पाटीलला 7 गुण आणि 38 टायब्रेक गुणांनुसार तृतीय स्थान मिळालं. मुलींच्या गटात अंतिम 6व्या फेरीनंतर द्वितीय मानांकित पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या अरिना मोदीनं 5.5 गुण आणि 23 टायब्रेक गुणांसह अजिंक्यपदाला गवसणी घातली. तर अग्रनामांकित डी.वाय. पाटील ज्युनियर कॉलेजच्या महिमा शिर्केला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आज सुरू झालेल्या 19 वर्षाखालील मुलामुलींच्या स्पर्धेत मुलांच्या गटात 4थ्या फेरीनंतर तृतीय मानांकित वि स खांडेकर प्रशालेचा मानस महाडेश्वर 4 गुणांसह आघाडीवर आहे. मुलींच्या गटात 4थ्या फेरीनंतर विवेकानंद ज्युनियर कॉलेजची प्रणाली गोरे 4 गुणांसह आघाडीवर आहे. तर देशभक्त रत्नापन्ना कुंभार ज्युनियर कॉलेजची वैष्णवी काळे 3 गुणांसह द्वितीय स्थानावर आहे. सिद्धी वरपे, स्वरूपा हजारे आणि आरोही जाधव या तिघी 2 गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारत-पाक क्रिकेट सामन्याविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, सरकारला सिंदूर आणि केक पाठवून नोंदवला निषेध. मराठा समाजाला ओबीसीमध्ये वाटेकरी म्हणून टाकता येणार नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्ट केली भूमिका. कोल्हापूरच्या बाजार समितीत आपल्या मालाची विक्री करायला येणाऱ्या शेतकऱ्यांना आजपासून मोफत जेवण, बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा. कोजिमाशी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, सभासद कर्ज मर्यादा 50 लाख तर संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय. आणि लोक अदालतीमध्ये विक्रमी 4000 प्रकरणं निकाली, 43 कोटी 25 लाखांची भरपाई अदा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.